वैद्यकीय व्यवस्थापन प्रत्येकाचं दोघांचंही, आणि अर्थकरण अर्थकरणाच्या शिवाय राष्ट्र कसं राहील, आणि राष्ट्र नाही राहिलं तर राजकारण कसं राहील. म्हणून अर्थकरण कसं नीट करायचं याचा विचार व्हायलाच पाहिजे. आणि पहिल्यांदा तेच करावं लागेल ना. म्हणजे गाव असेल तर ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचा सरपंच होता येईल. इथं गावच राहिलेलं नाहीये. मी कोणत्या पक्षात जाईन याचं कुठलंच अद्यापपर्यंत कुठलाही तसा पाहायला गेला तर निर्णय नाही आहे. प्रथम अडचणीत सापडलेलं राष्ट्र याला मार्ग काढून कसं वाचवता येईल याच्यावरती पहिलं प्राधान्य कोणाचंही असलं पाहिजे. माझंच जाऊ द्या. आणि राष्ट्रच काय, विश्व. कारण विश्वामध्ये गोंधळ आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या MD क्रिस्टलिना यांनी स्पष्टपणे सांगितलं की 2029 पर्यंत जगातलं एकही राष्ट्र असं राहणार नाही ज्याचं उत्पन्न कर्जापेक्षा जास्त राहील. म्हणजे काय, तर सगळेजण दिवाळखोरीकडे चाललेलो आहोत. न्यूक्लिअर बॉम्ब जर फुटले तर काय होईल, अशा पद्धतीने आता हे डेप्टचे बॉम्ब, कर्जाचे बॉम्ब फुटणार आहेत. सगळं जग बुडणार आहे. म्हणून काहीतरी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. काही लोक त्यांना हलक्यात घेतात, पण जे हलक्यात घेतात तेच त्यांच्या दारात जाऊन उभे राहतात की मॅडम 5-1 लाख करोड देऊन टाका. म्हणजे या गोष्टीचं भान आपल्या लोकांना नाही आहे, आणि ते लोकांनी भान आता ठेवायला हवं. तशा पद्धतीचं कर्ज सुद्धा आता ते देतील का नाही असं प्रश्नचिन्ह आहे. कारण का त्यांचं कर्ज स्वतः आपण वापस करू शकत नाही, भारतामध्ये तरी नाही वापस करू शकत. म्हणून आपल्याला उत्पन्न वाढीच्या बाबतीमध्ये विचार करायला हवा. अनेक ठिकाणी सरकारी जमिनी आहेत, त्या जमिनी भाडेतत्वावरती जर दिलेल्या आहेत, त्याचं भाडं घेतलं जात नाही. ते भाडं घेतलं गेलं पाहिजे. त्यातनं जो पैसा येईल त्यातनं आपल्याला विकासासाठी देता येईल आणि कर्ज परतफेडीसाठी देता येईल. पहिल्यांदा राष्ट्र वाचवावं लागेल. आपण वाचलो की आपली पद्धत जगामध्ये अवलंबिली जाईल. जगामध्ये अवलंबिलं गेलं, हा जो एक न्यूक्लिअर बॉम्बसारखा हा कर्जाचा बॉम्ब घोंगावतोय सगळ्यांच्या डोक्यावरती, हा बॉम्ब फुटण्यापासून थांबेल. कारण तो बॉम्ब फुटला तर कोणच वाचत नाही. अमेरिका वाचली नाही, इंडिया वाचणार नाही. इंडिया वाचली नाही, रशिया वाचणार नाही. रशिया वाचला नाही, पाकिस्तान वाचणार नाही. अनेक लफडे होऊन बसतील. हे सगळं वाचवावं लागणार आहे. म्हणून पहिल्यांदा ह्याच्यावरती फोकस करायची आवश्यकता. मी तर म्हणतो की कुठल्या निवडणुका पण कोणी घेऊ नये. आता पहिल्यांदा सगळ्यांनी म्हणून हे कसं वाचेल ते बघावं, नंतर काय करायचं ते करावं. जाण्यासाठी आणि शिवसेनेमधून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आपला विरोध दर्शवलेला आहे की मी कुठल्या परिस्थितीत हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेमध्ये येऊ देणार नाही. तो मी काय आता त्याच्यावरती बोलणार, मी कसं बोलणार त्याच्यावरती. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्या पक्षाचे अनंत वर्षापासून एकनिष्ठ आहेत. ते त्यांच्याबद्दल मी बोलणं म्हणजे माझं तोंड पुरत नाही तेवढं बोलायला. आता आपण नाशिकला जाणार आहे, वृक्षतोडीच्या संदर्भात काय सांगणार? वृक्षतोडीच्या संदर्भात तर सरळ विषय आहे. म्हणजे मी सांगण्याची खरं म्हणजे आवश्यकता का पडावी हेच मला कधी कधी समजत नाही. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ज्यावेळेला तुम्ही करता, सरकारी कामासाठी असो का खाजगी कामासाठी, सरकारी जागेवरती असो किंवा खाजगी जागेवरती, त्यावेळेला त्याची परवानगी लागते. ती परवानगी घेतली आहे का मुद्दा आहे. आणि परवानगी न घेता जर केलेलं असेल तर ते होणारच नाही. ते राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषयच नाही आहे. तो सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीतला विषय आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाचा त्यांनी मान्यता घेतली का, परवानगी घेतली का, हा महत्त्वाचा विषय आपल्याला बघावा लागणार आहे. घेतली असेल तर काय हरकत नाही, घेतली नसेल तर घ्यावी लागेल. पालकमंत्री असं म्हणतायत की आम्ही नवीन झाडं लावू, आणि आता ह्या झाडांना लावून जवळपास 11 वर्ष झाले. हो बघ, पण लॉ आहे ना, कायदा तर कायदाच आहे ना. घेतली का परमिशन सुप्रीम कोर्टाची एवढं त्यांनी सांगावं. घेतली असेल तर तोडावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घरं तुटली आहेत आणि जी आता येणाऱ्या काळामध्ये तुटणार होती, या संबंधीचं जे एक विवेचन आपण सादर केलं ते बऱ्यापैकी लक्षात आलेलं दिसते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, आणि म्हणून ते सगळं थांबलं असावं असं मला वाटतंय. मुळात आता जे नुकसान भरपाई दिली पाहिजे ती TDRच्या माध्यमातून दिली पाहिजे किंवा कॅश माध्यमातून दिली पाहिजे. या संबंधीचा जो आता विषय आहे तो गंभीर विषय आहे. कारण कायद्यात TDRची तरतूद नाही आहे, कायद्यात कॅश कम्पन्सेशनची तरतूद आहे. म्हणून आता ही कॅश कम्पन्सेशन महानगरपालिका कुठून देणार आहे असा प्रश्न निर्माण होणार आहे. आता या संदर्भामध्ये मी शहरातल्या सगळ्याच लोकांना एक गोष्ट अवगत करू इच्छितो. आता आज आपण अडचणीत आहोत, आपली घरं तुटली आहेत आणि आपल्याला 1 रुपया पण मिळालेला नाही आहे. या गोष्टीचं एक वेगळी पार्श्वभूमी आहे. ती जरा एक थोड्या वेळ आपण समजून घ्यावी अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे. आपल्या देशावरती आता जे उत्पन्न आहे, आपल्या देशाचं उत्पन्न जे आहे, वार्षिक उत्पन्न, ते 34,11,852 करोड रुपये आहे. आणि त्यातनं
आपण 6,82,370 कोटी हे व्याज भरतो, जे आपण कर्ज घेतले. आपल्याला जवळपास 200 लाख कोटी रुपये कर्ज आहे. 16,03,748 कोटी रुपये हा आस्थापना खर्च आहे आपला, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, गाडी, त्यांचं बंगला, त्यांचं ऑफिस वगैरे सगळं सगळं. त्याच्यानंतर 3,41,185 कोटी रुपये आपलं पेन्शन आणि सबसिडीमध्ये जातात. आणि जवळपास 5,90,000 कोटी हे GSTचं जे आता कमी केले, GST याच्यामधून आपल्याला कमी मिळणार आहे, म्हणजे अर्थात तोही आपला खर्चच झाला. एकूण जर आपण बघितलं तर आपल्याला फक्त 1,95,548 कोटी रुपये शिल्लक राहतात, हे सगळं गेल्याच्या नंतर आपल्या उत्पन्नाचे. मात्र त्याच्यामधून आपण संरक्षणाचा जर खर्च काढला तर संरक्षणाचा खर्च 2,72,948 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आत्ताच 77,399 कोटी रुपये मायनस चाललोय. या पार्श्वभूमीवरती आपल्याला विकास कामांसाठी, ज्याच्यातनं जीवनशैली वाढते, आणि जीवनशैली वाढल्यामुळे कराच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणूस जो आलेला नाही तो येतो, आणि त्यातनं कर येतात आणि सरकारचं उत्पन्न वाढतं, ते जमणार नाही आहे. आता ते जर जमणार नसेल तर मग होणार काय आहे, हे आता काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. ज्या घराचं उत्पन्न बंद होऊन जात आहे आणि कर्ज मात्र बोकांडी आहे, उत्पन्न वाढीसाठी काही करता येत नाही आहे, त्या घराचं भवितव्य काय आहे? दिवाळखोरी. म्हणून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये माझं स्वतःचं भाकीत आहे, आणि स्वतःच काय, हे फिगर सांगतायत, आणि या माझ्या घरच्या फिगर नाहीत, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बजेट बुक्सच्या फिगर आहेत. ज्यावेळेला तुम्ही जीवनशैली वाढवण्याच्यासाठी एकही रुपया देऊ शकत नाही आहे, म्हणजे तुमचं येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न वाढणारच नाही आहे, हे तर निश्चितच आहे. त्यावेळेला हे जे काही व्याजाचे पैसे आणि हे जे आता उत्पन्न आपल्याला दिसते की 34,11,852 कोटी रुपये आपलं उत्पन्न आहे, हे याचं जे रिलेशन आहे हे उलटच होणार आहे ना, व्याज वाढतच जाणार आहे. कारण ते जे पैसे आता आपण ह्याच्यावर आस्थापनेवर आपण जसं आपण म्हणतोय की 16,03,000 कोटी रुपये आपण खर्च करतोय, पेन्शनवरती आपण, म्हणजे हे सगळे जे मूलभूत गोष्टी आहेत, म्हणजे ह्याच्याशिवाय होणारच नाही आहे. हे तर अंगलटच येणार आहे उद्या. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मे ते जून, ज्यावेळेला मार्च एंडिंग होईल केंद्र सरकारची आणि लक्षात येईल की पैसे कमी पडलेले आहेत, त्यावेळेला आपल्या आस्थापनेचा खर्च आपण करू शकणार नाही आहोत, आणि आस्थापनेचा खर्च नाही करू शकलो की कोलॅप्स होणार. म्हणून भारताची इकॉनॉमी कोलॅप्स होणार असं माझं भाकीत आहे. काही लोक म्हणतील की वित्तीय तूट आहे. बाबा ठीक आहे, कारण का सरकार पण म्हणते की होय आमचं उत्पन्न 34,11,852 कोटी आहे, पण आम्ही खर्च 50,683 कोटी करणार आहोत. मग 50 लाख कोटी तुम्ही खर्च करणार आहे, तुमचं म्हणणं आहे 34 लाख कोटी तुमचं उत्पन्न आहे, म्हणजे बाकीचे पैसे कुठून आणणार? ते पैसे तुम्ही कर्जात आणणार. मग ते कर्ज तुम्हाला मिळणार का? बघ, कर्ज मिळाल्याच्या नंतर त्याची परतफेड कुठून करणार? ते आता शक्य दिसत नाही. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मी तुम्हा लोकांना या माध्यमातून देतो. कर्ज मिळवूनच आतापर्यंत आपण आपलं चालवलं, म्हणजे कर्ज काढूनच आपण काय पंढरपूर केलं असं आपण म्हणू शकतो. प्रश्न आता असा आहे की आता कर्ज निघतंय का? कर्ज निघत नाहीये. प्रात्यक्षिक काय आहे? आज आपले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाची सुरक्षा, तिला आता आपण टेम्पररी करून टाकली. 4 वर्षात पोरं घरी येणार, म्हणजे काय, सुरक्षा धोक्यात आली. कशामुळे? कारण की कर्ज मिळण्याची ताकद आपल्या देशाची राहिली नाही आता, म्हणून अग्निवीर आहे. बरं, त्याच्यानंतर एखादी नवीन भरती झाली का कुठे? नाही. बरं, त्याच्यानंतर आता आपलं हे जे जलजीवन मिशन जे आहे केंद्र सरकारची जी योजना आहे, त्याच्या कंत्राटदारांचे पेमेंट मिळत आहेत का? नाही, ते बोंबलत फिरत आहेत. 4-5 कंत्राटदारांनी आतापर्यंत आत्महत्या केली. शेतकऱ्यांना काही दिलेत का? नाही. ग्रामपंचायतीला काही दिलेत का पैसे? आतापर्यंत 25-26 मध्ये एकही रुपया नाही. नगर परिषदेला दिलेत का? नाही. महानगरपालिका काय म्हणते? मी फार तर फार TDR कॅश देणार नाही. म्हणजे काय, त्यांना पण काही दिलेलं नाहीये. म्हणजे हे सगळे जे गोंधळ झाले आहेत, हे कर्ज न मिळाल्यामुळे झालेत, हे याची प्रात्यक्षिक आहेत. म्हणजे कर्ज आता मिळणार नाही. कर्ज मिळणार नाहीये, आणि जीवनशैली उंचावण्यासाठी जे पैसे हवेत, ज्या वेगवेगळ्या विकास योजनांमध्ये टाकून आपण ते करणार, अशा पद्धतीचे जे पैसे आहेत ते आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. म्हणजे काय होणार आहे? वेळाही सांगू शकेल की उत्पन्न वाढणार नाहीये, इकडे मात्र कर्ज वाढणार आहे. त्यात लोकसंख्या वाढते. दरवर्षी लोकसंख्या ही 1.5% वाढते असं म्हटलं जात आहे. पण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपल्याला आस्थापना दिसतंय का? आज एक ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक किती ग्रामपंचायती सांभाळतोय? 6 ग्रामपंचायती सांभाळतोय. कारण नवीन ग्रामसेवक आपण भरत नाही का? कारण तो आस्थापनेचा भाग आहे. आस्थापना खर्च करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत. आउटसोर्सिंग का? आस्थापनेला पैसे नाही आहेत. हे सगळं चित्र काय दाखवतंय आपल्याला? म्हणजे आपण बुडालोय.
थोडक्यात आत्ताच पुन्हा उच्चार करतो मी त्या विषयाचा की 77,000 399 कोटींनी आत्ता सध्या मायनस आहे. म्हणून येणाऱ्या मे जूनमध्ये हा देश कोलॅप्स होईल. याला एवढाच एक पर्याय आहे, तो म्हणजे जमिनीतले भाडी वसूल करणे. ज्या जमिनी सरकारच्या लोकांनी ताब्यात घेतल्यात भाडे तत्वावर पण भाडं भरलेलं नाही. वाटेल तितक्या जमिनी आहेत, कुठे 1 रुपयाचं भाडं, कुठे 2 रुपयाचं भाडं, आणि ते तरी भरापट तेही भरलेलं नाही. म्हणून त्या संदर्भामध्ये ती भाडी वसूल जर केली, तिकडनं पैसा येईल आणि तिकडनं पैसा आला तर आणि तरच हे मॅच होईल, नाही तर होणार नाही. म्हणजे आस्थापनेला सुद्धा पैसे राहणार नाहीत. लोकसंख्या वाढणार. आज बर्थ सर्टिफिकेट मिळायच्यावरून किती वाद आहेत की बर्थ सर्टिफिकेट कोणी द्यायचं, महानगरपालिकेने द्यायचं, हॉस्पिटलनी द्यायचं, गावाकडच्या माणसाने द्यायचं. एक बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यात कन्फ्युजन. कारण बर्थ झाल्याच्या नंतर ते सर्टिफिकेट बनवायचं म्हणजे त्याला कागद लागणार आहेत, त्याला कोणीतरी अधिकारी लागणार आहेत, त्याच्यावरती 50 लोड आहेत. डॉक्टर किती लोक किती पेशंट सांभाळत आहेत, काय अवस्था आहे घाटीची, हे जे सगळे गोंधळून बसलेत. लोकसंख्या वाढते, आस्थापना कमी पडते, सुविधा कमी पडत आहेत, सुविधेसाठी पैसे राहिलेले नाही आहेत, उत्पन्न वाढीसाठी सरकारकडे पैसे नाही आहेत, मुलांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, IT मध्ये नोकऱ्या कमी झाल्यात, धंदे बसलेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एन्ड्युरन्स आणि वेरॉक्स सारख्या कंपन्या 30-30%, 40-40% कटिंग करायला लागले. कुठे AIचं नाव सांगतात, कुठे रॉबोटिक्सचं नाव सांगतात, कसंही करा, प्रॉफिटेबिलिटी जपा. अरे कसं शक्य आहे? जग बुडाल्याच्या नंतर कोण वाचणार आहे? म्हणून मी याही लोकांना प्रार्थना करतो ज्यांनी जमिनी बळकावल्या की तुम्ही मदत करा आता. कारण का तुम्ही मदत केली तर हे वाचेल, नाही तर वाचत नाही, तुम्ही पण वाचत नाही. आमचं जाऊ द्या, सर्वसामान्य लोक तर मरतीलच, पण हेही वाचणार नाही. आणि दंगलीत कधी पण सोनाराचं घर फुटतं, लक्षात ठेवायला पाहिजे. कधीच चर्मकाराचं फुटत नाही, सोनाराचं फुटतं. का त्याकडे दागिने असतात. म्हणून श्रीमंतांना धोका आहे. म्हणून नेपाळमध्ये आपण बघितलं की मोठ्या लोकांची घरं फोडली. गरीबाचं काय घर फोडणार, तिथं काय दंगलीमध्ये चांगले लोक असतात असं नाही, काही वाईटही लोक असतात आणि ते दादागिरी करतात. सिस्टीम संपली की गोंधळ उडणार. भारतासारखा देश जर कोलॅप्स झाला तर काय होईल याचा विचार पण नाही केला जाऊ शकत. म्हणून प्रार्थना आहे की या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या नेत्यांना सांगा की ध्यानावर या. आणि दुसरी गोष्ट, ते येत नसतील, ते काही करत नसतील, तर तुम्हाला जिथे जिथे प्रॉपर्ट्या दिसतात सरकारी, त्या प्रॉपर्ट्या भाड्याने चढवण्याच्या संदर्भामधलं एक पत्र कलेक्टरला देऊन टाका. बघूया काय करायचं. माझं हायकोर्टमध्ये ऑलरेडी पिटिशन चालू आहे. 5 जानेवारीला सरकारने उत्तर द्यायचं की काय केलं या प्रॉपर्ट्यांचं. कारण याच्यामध्ये एक रिपोर्ट सुद्धा ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचा आहे, ज्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्याला धरलाय आम्ही राज्य सरकारला, का नाही केली अंमलबजावणी म्हणून. कारण ते रिपोर्टची अंमलबजावणी नाही केली तर राज्य सरकार हे असंवैधानिक आहे का, असा पण प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण कायदेशीररित्या आर्थिक ऑडिट, जे कंट्रोल ऑडिटर जनरल म्हणजे एक स्वायत्त संस्था जशी सुप्रीम कोर्ट आहे तशी, तिचं न पाळणं हा गुन्हा होऊ शकतो आणि हा भयंकर गुन्हा होऊ शकतो. आता हे सगळ्यांनीच एकमेकाची वाचवायची ठरवली आणि त्याला वाचवलं जरी तरी देखील अंत काय, अंत हा नष्ट होणं एवढंच आहे. म्हणून नष्ट कोण होणार, सगळेच होणार. सगळे नष्ट होण्यापेक्षा काही लोकांनी थोडेसे पैसे कमी हलके केले त्यांच्या खिशात, ते बिघडलं कुठे. म्हणून त्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. आणि एवढंच नाही, जसे न्यूक्लिअर बॉम्ब्स आता अनेक जगामधल्या देशांकडे आहेत, पण फोडू शकतात का, नाही. का, फुटलं तर सगळं जग जाईल. एक्झॅक्टली ती परिस्थिती आता आहे की कर्जाचे बॉम्ब होऊन बसलेले आहेत. ते जर फुटले तर कोणीच वाचणार नाही. अमेरिका फुटलं, इंडिया गेलं, रशिया गेलं, अजून कुठला तरी देश गेला. ह्या भानगडीत सगळं जग बुडून जाईल. हे जग वाचवण्याची गरज आहे आणि ह्याच्यामधून एक अवेअरनेस येण्याची गरज आहे. आज छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका हा एक छोटासा विषय हो, एका गावाचा विषय आहे की आपल्याला त्याच्यातनं पैसे आले नाहीत, कायद्याप्रमाणे पैसे आले पाहिजेत. महानगरपालिकेचा आयुक्त डोक्याला हात लावून बसला की आता पैसे द्यायचे तर कुठून देऊ, माझ्याकडे पैसे नाही आहेत. पण या छोट्याच्या विषयातून एक किती मोठं विश्व आज अडचणीत आहे, ह्याचं भान आणून देण्याचे प्रयत्न मी तुम्हाला या माध्यमातून केलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो या शहरातल्या लोकांना की ही गोष्ट लक्षात घ्या की आपण आत्ताच बुडालोय आणि नवीन आपल्याला कुठल्याही आशेचं किरण नाही आहे. फक्त आणि फक्त जमीन भाडे वसूल करूनच हे शक्य आहे, नाहीतर हे शक्य नाही आहे. म्हणून ते केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. माझ्या वतीने जेवढं मला करता येईल, हायकोर्टात पिटिशन टाकणे, सरकारला जाऊन सांगणे, जनजागृती करणे. एखादी बोट बुडत असली आणि दिसते एखाद्याला की बोट बुडणारे होते, समोर दगड आहे, तो ओरडतोय, झेंडा दाखवतोय, कॅप्टनला उठवतोय, सगळ्या लोकांना म्हणतोय अरे उठा, ते दगड आहे समोर, बोट आदळली तर ते बोट बुडून जाईल, हे मी काम करतोय. पण आता सगळ्यांनी मिळून ठरवलं तरच बोट ती थडकणार आहे ना, एकटा हर्षवर्धन जाधव काय करणार आहे. म्हणून ते सगळ्यांनी मिळून करावं अशी माझी प्रार्थना आहे. अगोदर पहिल्यांदा आपण विश्व आपलं वाचूया, मग आपलं काय ते बघत बसूया. धन्यवाद.
होय खरं आहे. TET म्हणजे काय? ती टीचिंग एबिलिटी टेस्ट किंवा टीचर्स एबिलिटी टेस्ट. अहो कसली टीचर एबिलिटी टेस्ट? पुन्हा ते कशावर येतं? ह्याच्यावरच येतं की सरकारकडे पैसे कमी पडतात. आस्थापना खर्च आपण 16,03,000 दाखवतोय. त्यात आपण अग्निवीर असताना 16,03,000 आहे. म्हणजे परमनंट मिलिटरी असती तर तो 25 लाखाला गेला असता. परवडत नाही म्हणून आपण ती अग्निवीरची स्कीम टाकून ठेवली आहे. आता हे जे काही आस्थापना आहे त्याच्यातही परत कपात आहे. ती कपात काय आहे? कारण का ते परवडत नाही. परवडत नाही मिलिटरी, परवडत नाही शिक्षक, तुम्हाला परवडतं काय? या पुढाऱ्यांच्या मर्सिडीज गाड्या परवडतात काय? पोलिसांच्या 25 गाड्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे पुढे चालतात, पंतप्रधानांच्या पाठीमागे पुढे रेंज रोवर 50 चालतात, हे परवडतं काय? ह्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय. हे TET दुसरं काही नाही आहे. अर्धे शिक्षक कापून टाकायचे का? परवडत नाही आहे. कोण करेल खर्च? मग तुमच्या मंत्र्यांचे खर्च कुठून करायचे? ते कोण करेल खर्च? फुकटे जे आहेत ना त्यांना ठोकलं पाहिजे. आता जसं TET आहे, मग GET पण पाहिजे. तुम्ही म्हणाल GET काय? GET म्हणजे गव्हर्नन्स एबिलिटी टेस्ट, टीचर्स एबिलिटी टेस्ट, सो गव्हर्नर्स एबिलिटी टेस्ट. गव्हर्नन्स करण्यामध्ये तुमची एलिजिबिलिटी राहिली आहे का? तुम्ही एकीकडे IAS ची परीक्षा पास झाल्यानंतर खुर्चीत जाऊन बसला ते उठलाच नाही 58 वर्षापर्यंत. तुमची ती एलिजिबिलिटी राहिली आहे का? का तुम्ही दारुडे झालाय, का तुम्ही अजून कुठल्या व्यसनाला लागलाय, का तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही? चेक करण्यासाठी काय आहे? काहीच नाही. एखादा आमदार झाला 5 वर्ष बसलाय खुर्चीत, त्याची चेक करण्याची काही आहे का? की याची मानसिक स्थिती कशी आहे, हा व्यसनी आहे का, हा काही झालाय का ह्याला? बरं, त्यांच्या हातात सगळं आहे. आज कोणाच्या हातात काय आहे? टीचरच्या हातात जास्त आहे का IAS IPSच्या हातात जास्त आहे? CMच्या हातात जास्त आहे का टीचरच्या हातात जास्त आहे? ज्युडिशियल ऑफिसर्स, जजेस यांच्या हातात जास्त आहे का टीचरच्या हातात जास्त आहे? म्हणजे ही जी सगळी नाटकं चालली आहेत, ही गरीब माणसावरती, सर्वसामान्य माणसावरती ठोकत 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 थोडं वर पहिल्यांदा घरच तोडली, नंतर मग थोडीशी वर सरकले, आता टीचर तोडतायत, मग थोडेसे अजून वर सरकतील. हा, मध्यंतरी शेतकरीच तोडून टाकले, 1 रुपया शेतकऱ्याला दिला नाही. जितके दिले त्याच्यात शेतकऱ्याचं काहीच झालं नाही, पण तो संघटित होत नाही. ठीक आहे. लाडक्या बहिणींची योजना 75% कमी करून टाकली. हे जे काय आपलं राशन कार्ड वगैरे होतं, किती राशन कमी येतंय आता? पहिले किती यायचं, आता किती येतंय? म्हणजे हे सगळे गोंधळ होऊन गेलेत सगळे. आता हे याच्या पाठीमागे लागलेत. मग माझं म्हणणं आहे TET तसं GET, गव्हर्नन्स एबिलिटी टेस्ट, याला टेस्ट द्यायला होता ना तुम्ही. शिक्षक आहे, पण तो आता शिक्षक असण्यास पात्र आहे का? अरे मग तू पण IAS 1990ला झालायस, आता तू IASच्यात पात्र आहेस का? असं जर म्हटलं तर IPSच्या पात्र आहेस का? तू आपले कडक कपडे घालून घेतोस आणि स्टाईलमध्ये फिरतोस, गाड्या तुझ्या पुढं मागं असतात, मैं करूंगा वही होएगा. अरे भगवान करेगा वो होगा, तू करेगा ऐसा होगा? पागल है क्या तू? हाँ, बैठे हैं ना ऊपर वाले, सृष्टि के निर्माता परमपिता परमेश्वर बैठे हुए हैं, बोले वो थोड़ी आएगा. अरे रावण भी बोलता था वो थोड़ी आएगा, आ गया, ठोक करके निकल गया राम. क्या बात कर रहे हो?